हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्कार सगळ्यांना. आणि गुड मॉर्निंग तर माझी झाली नाही. आम्हाला जायचं होतं गावात आणि इतकं जास्त पाणी साचलेलं ना आमच्या इथेच रोडला, की पाणी जायला मार्ग पण नव्हता कोणताही. शेतं पण होते आजूबाजूला आणि शेतं तर ओव्हरफ्लो वाहत होती. त्याच्यामुळे खूप पाणी साचतं आमच्या इथे रस्त्याला. बाबूला भेटायला गेलेलो कारण बाबूची मला खूप जास्त आठवण येत होती. घरी होता खूप दिवस, त्याच्यामुळे करमत नव्हतं. आणि आमच्या गावातनं वड पण पडला, म्हणजे 100 वर्षापूर्वीचा जो वड होता तो पडला. बरं झालं की कोणाचं नुकसान झालं नाही, पण थोडंसं गाडी वगैरेचं झालं. पण असं वाईट पण वाटते खूप, कारण खूप जुना होता आणि वटपौर्णिमा वगैरे झालेली, तर असं वाईट वाटते खूप. जायचं होतं ताईकडे, तर सनस्क्रीम वगैरे, पहिली सनस्क्रीम लावले अँड देन लिपस्टिक. तरी पण माझा चेहरा असा मस्त ग्लो करत होता, बिकॉज नजर नका लावू कोणी. आणि येताना ताईकडून आम्ही रेवदंड्याला गेलो, तिथून समोसे खाले आणि तिथेच रेवदंडा बीचला राऊंड मारायला गेलो. तर स्पेशली असं सांगते की मला तरी असं वाटते की जी लाईफ असते ती थोडीफार तरी एन्जॉय करून घ्यावी. आजचा जो दिवस असतो, जो मोमेंट असतो तो एन्जॉय करून घ्यावा, कारण उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नाही. मलाही माहीत नाही, तुम्हालाही माहीत नाही. हल्ली काय चालेल तुम्हाला माहिती आहे. सो जे काय लाईफ आहे देवाने दिलेली, ती खूप जास्त एन्जॉय करून घ्यावी आणि सगळ्यांसोबत नीट राहावं. आणि थोडंसं ना आम्ही बेडरूम डेकोरेट करत होतो, तर तो कसा डेकोरेट केला ना ते मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये दाखवेलच. कारण असं कुठून बघून आलो ना की असं वाटतं आपण पण तेच करावं. सो जरा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत होतो. असा होता आजचा दिवस. भेटू उद्या. बाय.